हॅलो गाईज, मी वैष्णवी अँड वेलकम टू माय ब्लॉग. तर हा आहे उदयपूरचा डे 2 पार्ट 1. यामध्ये सकाळी सकाळी आम्ही 5 वाजता उठलो आहे आणि बाहुबली हिल्सला चाललो आहे. रस्त्यांना उदयपूरमधल्या गल्ल्या बघितल्या आणि नंतर क्राईम पेट्रोलवाला सुमसाम रस्तासुद्धा दिसला. मग काय घरच्यांना गुगल लोकेशन ऑन करून ठेवलं. नंतर हा चंद्रामध्ये ह्या तलावामध्ये खूप सुंदर सुंदरसा व्ह्यू भेटत होता. नंतर आम्ही आलो बाहुबली हिल्सजवळ. इथून तुम्हाला बडी लेक दिसत होती आणि हा होता बाहुबली हिल्सवरून दिसणारा व्ह्यू. 8 वाजले होते बट आम्हाला अजून काही सूर्य दिसतच नव्हता. ॲक्च्युली बाहुबली हिल्स आहे थोडं छोट्या हाईटवर आणि त्याच्या समोरचं डोंगर आहे मोठ्या हाईटवर. त्यामुळे याला सनराईज पॉईंट बोलणं थोडं चुकीचंच वाटेल मला. फायनली 8 वाजता सूर्य दिसला. त्यानंतर आम्ही आलो बडी लेकजवळ. जो लेक आपल्याला बाहुबली हिल्सवरून दिसतो तोच हा लेक आहे. हा एकदम सुंदर आहे आणि इथे खूप सारे फोटोजेनिक पॉईंट आहे आणि आम्ही जी लास्ट रील बनवली तीही तेच काढली होती बरं का. त्यानंतर असंच थोडेसे रील्स काढले आणि आम्ही निघालो मग सज्जनगड पॅलेसकडे. हा तोच पॅलेस आहे जिथे ये जवानी ये दिवानीमध्ये दीपिका रणवीरला घेऊन आली होती. रणवीर तर नव्हता पण मी माझ्या मैत्रिणीसोबत इथे आले. मग काय पॅलेस फिरले. पॅलेसमध्ये काही ते सेम आर्किटेक्चर लाईक ओल्ड स्टाईल आर्किटेक्चर इथे होतं. म्युझियम होतं. नंतर काही ज्युनियर्ससुद्धा भेटले, त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि मग काय सज्जनगडवरून सिटी व्ह्यू बघितला. इव्हिनिंगला यायचं होतं बट नो प्रॉब्लेम, मॉर्निंगचाच व्ह्यू बघितला. रस्त्यात जाताना नेहरू गार्डन दिसलं आणि नंतर आम्ही पोहोचलो एका रसवंती गृहाजवळ. इथे थंडगार रस पिला. रस पिऊन झाल्यावर आम्ही आलो शिल्पग्राममध्ये आणि इथून पुढे काय झालं हे बघण्यासाठी बघा तुम्ही पार्ट 2. थँक्यू फॉर वॉचिंग.